राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट की ओर से कलमनुरी शहर के गुलाम नबी आज़ाद उर्दू स्कूल में 28 मार्च को इफ्तार पार्टी का आयोजन किया गया था। इफ्तार पार्टी में जिला अध्यक्ष बीडी बांगर प्रमुख रूप से उपस्थित थे, तो वहीं युवा प्रदेश सचिव सुजय देशमुख, बाबूराव वानखेड़े, शिवाजी शिंदे, वसंतराव पतंगे, अरुण मेट, विजय गावंडे, विलास सावंत, डॉक्टर दिलीप मस्के, हाजी शफीक खान, हफीज मामू, मोहम्मद रफीक, बबलू सैयद, इमरान राणा, जुनेद पठान, संतोष काशिदे, तुषार पवार, विठल गाबने, फारूक पठान, अख्तर पठान के साथ अन्य लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। इफ्तार पार्टी का आयोजन पूर्व उपनगर अध्यक्ष मोहम्मद नाजिम रिजवी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष आवेश पठान की ओर से किया गया था। इफ्तार पार्टी को सफल बनाने के लिए शोएब बागबान, शेख साजिद, साजिद अतार, सैयद मुजफ्फर, सकलैन रजा के साथ अन्य लोगों ने परिश्रम किया। आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कळमनुरीच्या वतीने कळमनुरी शहराचे शहर अध्यक्ष आवेश पठाण, या कळमनुरी शहराचे नेते, जिल्ह्याचे नेते, ज्यांचं अल्पसंख्याक समाजात एक चांगलं मान सन्मान आहेत, असे माझे सहकारी नाजिम भाई रजवी यांनी या दावते इफ्तार कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमास कळमनुरी शहरातले माझे संबंध अल्पसंख्याक बांधव या इफ्तार पार्टीला निमंत्रित होते। एक खेळीमेळीच्या वातावरणात आपण दादा ज्या पद्धतीने सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठल्याही एका समाजाचा नसून 18 पगड समाजाचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये आमच्याकडे नेतृत्व गुण, ज्याच्याकडे नेतृत्व आहे त्याला मग तो कुठल्याही समाजाचा असो त्याला ते देण्याचं दायित्व हा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय। त्यामुळं आजच्या या दावते इफ्तारच्या कार्यक्रमाला मी कळमनुरी शहरातील माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना येणाऱ्या उद्याच्या ईदला शुभेच्छा देतो आणि तसंच माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या संबंध अल्पसंख्याक बांधवांना माझ्या बांगर परिवाराकडनं, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं येणाऱ्या रमजान ईदच्या मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो। अल्लाह ताला त्यांच्या येणाऱ्या मनोकामना पूर्ण करो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि माझ्या हिंगोली जिल्ह्याचं नाव ज्या पद्धतीनं अल्पसंख्याक बांधवांनी उंच केलेलं आहे, येणाऱ्या काळातही तेच नाव आम्ही कायम ठेवू अशी या चरणी अल्लाह तालाकडे आपण प्रार्थना करूया। या कार्यक्रमाला माझ्यासोबत जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, त्यानंतर तालुक्यातले अल्पसंख्याक बांधव, शहरातले अल्पसंख्याक बांधव मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो।